इंदापुरात अनेक भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे सणसर, त्याचबरोबर कुरवली, कळंब आणि शेटफळगडे या गावांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानग्रस्त भागाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसंच परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाकडे तत्काळ मदतीची मागणी केली आहे। जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। घरावरील पत्रे अंगावर उडाल्यानं 2 जण जखमी झाले, तसंच शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाशिकमध्ये पुढील 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात यंदा मान्सूनने नियमित वेळेच्या तब्बल 13 दिवस अगोदर आगमन केले, मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे। राज्यात 15 जून नंतर मोसमी पाऊस परत पुढे सरकण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने जूनच्या 3ऱ्या आठवड्यात पूर्व आणि मध्य भारतामध्ये तो वेगाने पुढे सरकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। संपूर्ण महाराष्ट्रात मोसमी पावसाची स्थिती 14 जून पर्यंत फारशी चांगली नसणार आहे। सांगलीच्या पलूसमध्ये पावसामुळे आमणापूरच्या ओढ्यापात्राचा मुख्य रस्ता जलमय झालाय। या पाण्यातून जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना वाट काढावी लागते। गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। संभाजीनगर महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींबाबत कठोर भूमिका घेतली आहे। महापालिका हद्दीतील 47 जुन्या आणि धोकादायक इमारतींपैकी 18 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या, तर उर्वरित 29 धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा बजावून सतर्क करण्यात आला। संभाजीनगरातील जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था असलेल्या वाल्मीमध्ये 3 अधिकारी महासंचालकांच्या रडारवर आहेत। वाल्मीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या। या आर्थिक अनियमिततेची चौकशी जलसंधारण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, तसंच यातून आणखी काही लोकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। साताऱ्याच्या पळशी इथं ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली आहे। पळशी, देवापूर आणि कारखेल इथं छापे टाकून 2 लाखांची दारू जप्त करण्यात आली। यामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। सांगलीमध्ये 4 वर्षांपूर्वी भाजी विक्रेत्याच्या कोयत्याने वार करून खून करण्यात आलाय। महेश प्रकाश कांबळे असे या मृताचं नाव आहे। या प्रकरणी 2 तरुणांची नावं निष्पन्न झाली असून मृत कांबळे यानं बडेशेर अली याचा खून केला होता। दरम्यान वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेख याचा मुलगा मुजाहिद शेख आणि त्याच्या मित्राने हा खून केल्याचं समोर आलंय। लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये जवळपास 13 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। मध्यरात्री नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी पिकअप व्हॅनला अडवलं, मात्र व्हॅन चालकानं गाडी न थांबवता सुसाट पळवली। पोलिसांनी लामजना पाटीवरील अलर्ट केलं आणि त्यानंतर लामजना पाटीवरील पोलिसांनी गाडीला पकडून तपासणी केली। यामध्ये 12,98,000 रुपयांचा गुटखा आढळून आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांचं पिकअप व्हॅन ताब्यात घेतली आहे। नाशिकमध्ये बुलेट चोरणाऱ्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकानं कारवाई केली आहे। 35 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपीकडून 6 बुलेट हस्तगत केले। पुण्यातील रांजण गावात खून केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपीनं एका महिलेची आणि तिच्या 2 चिमुकल्या मुलांची हत्या केली होती, तसंच याबाबतचे पुरावेही नष्ट केले होते। प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर बच्चू कडूंनी बाईक रॅली काढली आहे। अमरावती शहरात बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानं भव्य दिव्य प्रदर्शन केलं, शक्ती प्रदर्शन केलं। तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी, विधवा आणि दिव्यांगांना 6,000 रुपये प्रति महिना द्यावा अशी मागणी बच्चू कडूंनी प्रशासनाकडे केली आहे। त्यानिमित्तानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। भंडाऱ्याच्या कोरंभी इथं मानवी वस्तीमध्ये घोरपड आढळली आहे। नागरिकांनी तातडीनं घोरपड आढळून आल्याची माहिती वनविभागाला दिली। वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत घोरपडीचा रेस्क्यू करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडले। प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे, तर त्यांचा पगारही बायोमेट्रिक हजेरीवरूनच काढला जाणार आहे। तसंच
वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांसाठी आरोग्य केंद्रांमध्ये इंटर्नशिप करणं बंधनकारक असणार आहे. कोल्हापुरातील विशाळगड किल्ल्यावर उरूस साजरा करण्यासाठी प्रशासनानं परवानगी नाकारली. तसंच पुरातत्व विभागानेही विशाळगडावर कुर्बानी देण्यास मनाई केली. त्यामुळे विशाळगडावर SRPFच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मावळमधील देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली. यावेळेला आषाढी वारी पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं. मावळच्या देहूतील इंद्रायणी नदी आणि घाट स्वच्छ करण्याचे आदेश आमदार सुनील शेळके यांनी प्रशासनाला दिलेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक देहू नगरीत येतात. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदी आणि घाट स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील पालखी तळ आणि पालखी विसाव्याची पाहणी केली आहे. पालखी तळांवर वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य आदी सर्व सुविधा उपलब्ध करून घेण्याचे निर्देश यावेळेला गोरे यांनी दिले.